ऑनलाईन कामाची सुरुवात आहे ती अगदी फॉर्म भरण्यापासून होते. नोंदणी करा, OTP येतं, एंट्री करा, फॉर्म भरा, ऑप्शन्स टाका, म्हणजे नेटवर्कचा वापर करा. परवा दिवशी एक प्रोग्राम होता की फर्स्ट डे प्रोग्राम, त्याच्यानंतर तुम्ही इथे बसून होते आणि तुमचे आई बाबा बाहेर उभे होते. ते सांगत होते मला की सर तुम्ही काहीतरी असं करा की मुलांना सांगा आधी त्यांनी जरा फोनचा वापर कमी करावा. तर अशा प्रकारे आपण दोन टोकावरती असतो की एक जण सांगतो की वापरू नका, एक सांगतो की वापर. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा करा हे सांगणं आहे सगळ्यांचं. आता काय होतं की करा म्हणता 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 आपण एवढं करणं सुरू करतो की आपण त्यांचं वाहून जातो आणि मग त्याचं बाहेर काढणं कठीण होऊन जातं. आणि आपण आजकाल बघतोय की ज्या प्रकारे जे ड्रग ॲडिक्शन सेंटर्स होते त्या प्रकारे आता सोशल मीडिया डी ॲडिक्शन सेंटर सुद्धा निर्माण झाले आहेत. अशा प्रकारे आपण दुविधेमध्ये आहे की वापर करावा का नाही करावा, करावा तर किती करावा. तर मला एक सांगा की तुमच्यापैकी किती जणांकडे स्मार्टफोन्स आहेत, असा हात होते का? व्हेरी गुड. आता त्यांच्यापैकी आज सकाळपासून किती जणांनी त्या स्मार्टफोनवरती व्हॉट्सअप चेक केलं होतं? सगळ्यांनीच केलं होतं. सगळ्यांकडे आजच्या जमान्यामध्ये साधा फीचर फोन तरी असणं आवश्यकच आहे ना. तर तो फोन वापरताना काय काळजी घ्यावी, त्याचे काही मॅनरिझम्स आहेत ते काय आहेत हे आपण जरा 2 मिनिटं आधी बघूया. फोनचे, मेसेजिंगचे आणि त्यानंतर मग स्मार्टफोनकडे जाऊया. फर्स्ट पॉइंट आहे डोंट मेक द कॉल इन द लायब्ररी क्लासरूम, कीप द फोन ऑन द सायलेंट मोड. हा सुद्धा वर्ग आहे, क्लासरूम आहे. इथं बस सगळ्यांचे फोन सायलेंट मोड वरती आता बघून घ्यायचं. तुमच्याकडे जे फोन्स आहेत ते कॅम्पस मध्ये असताना नेहमी सायलेंट मोड वरती ठेवायचं आणि केव्हा तरी ब्रेक मध्ये एकदा बघून घ्यायचं. फोन वरती बोलताना शांतपणे बोललं पाहिजे, सॉफ्टपणे बोललं पाहिजे, ओरडायला नाही पाहिजे, भांडण केलं नाही पाहिजे. कारण की आपली भांडणं शेजाऱ्यांना ऐकू जातात, त्यांना ऐकू जाऊ नये. बोलणं ही आपली वैयक्तिक गोष्ट आहे, संभाषण आपलं वैयक्तिक असतं. टर्न ऑफ द फोन इफ इट इज इंटरप्टिंग युअर कन्व्हर्सेशन. बोलताना आपली भाषा कशी पाहिजे, बऱ्यापैकी पाहिजे, सोबर पाहिजे, शिवीगाळ नाही पाहिजे. पब्लिक प्लेस मध्ये, अगदी बाजारामध्ये, सिनेमा थिएटर मध्ये, वेटिंग रूम मध्ये आपण मस्तपैकी असं पाय ठेवतो, असे लांब पाय वगैरे करून आणि मस्तपैकी गप्पा करत असतो. तुझं जे फोन आहे ना, प्रत्येका फोन मध्ये, फीचर फोन मध्ये, स्मार्टफोन मध्ये प्रत्येकामध्ये रेकॉर्डिंगची बटन असते आणि कधीही ऑन करता येते आणि पूर्णपणे रेकॉर्ड करता येते. आणि तुम्ही जर एकाच्या बद्दल दुसऱ्याकडे निंदा करत आहे आणि जे रेकॉर्डिंग होत आहे ते रेकॉर्डिंग ऍज इट इज नंतर तिकडे ऐकवता येते किंवा कोर्टामध्ये ती दाखवता येते. दॅट एक्ट्स ऍज अ प्रूफ. त्यामुळे फोनवरती फक्त जे कामाचं आहे तेवढं बघायचं. डोंट टेक्स्ट ड्युरिंग द क्लास. बघा तुम्ही जेव्हा घेऊन जाणार तेव्हा फोन तर सायलेंट मोडवरती आहे पण फोन सुरू आहे, मग हळूच इकडे मेसेज सुरू आहे, प्रत्येकाने मेसेज पाठवत आहे, हा एका सर शिकवत आहे, तुमचं काहीतरी चॅटिंग सुरू आहे, टेक्स्ट चॅटिंग. असं होऊ शकतं, असं होतं. त्यामुळे तुम्ही ती पण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जरी स्मार्ट आहे ना तरी तुमचे जे गुरुजन आहेत ना ते पण तुमच्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत, ते पण स्मार्टर आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त स्मार्टपणा तिकडे दाखवायची गरज नाही. आणि शेवटचा टॉपिक जो प्रत्येक जणी देऊन असतं की नेव्हर ड्राईव्ह अँड कॉल ऍट द सेम टाइम. मेसेजिंग करतो की नाही आपण, तेव्हा शॉर्ट मेसेजिंग करायला पाहिजे. त्याचं नाव काय? SMS. शॉर्ट मेसेज सर्व्हिस. त्यामुळे मेसेज ह्या शॉर्ट पाहिजे. जास्त मोठे असतात तर ते फोन करून टाकायचा. मेसेज करताना खूप त्रास होतो आणि फार गडबड होत जाते. टायपिंग करतो आणि फॉरवर्ड करतो आणि हवं त्याच्या नंतर जो नंबर असतो त्याला फॉरवर्ड करतो. तर चुकीच्या व्यक्तीला चुकीची माहिती मिळते. काही पे निगा आहे, काही पे निशाणा होऊन जातात आणि नंतर गडबड होऊन जाते. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. ती फॉरवर्ड करण्यापूर्वी वाचली पाहिजे. कारण काय होतं की इथं आत टेक्स्ट असते, त्यामुळे आपण टायपिंग काय दुसरं करत असतो आणि तो हँडसेट दुसरं काहीतरी करून टाकतो.
त्यामुळे बिफोर फॉरवर्ड बटन एकदा वाचलं पाहिजे पूर्ण मेसेज, पूर्ण मिस्टेक तर नाहीये, त्यानंतर ते फॉरवर्ड केलं पाहिजे आणि नेमके आपण फॉरवर्ड केलं पाहिजे. आपण खूपदा, आता आमचं खूपदा असं होतं की आमचे विद्यार्थी मला फोन करतात किंवा मेसेज करतात, मग काय मेसेज आहे कुणाचा हे मला कळत नाही, कारण की तो नाव माझ्या फोन मध्ये सेव्ह नसतो, तोपर्यंत कळत नाही की हा मेसेज आहे कुणाचा. सो व्हेन यू आर सेंडिंग द मेसेज टू अदर पर्सन आणि तुम्हाला वाटतं की या व्यक्तीकडे माझा फोन कदाचित सेव्ह नसावा, इन दॅट केस तुम्ही तुमच्या मेसेजच्या पूर्वी किंवा शेवटी सांगितलं पाहिजे की माझं नाव XYZ आहे. डोंट टेक्स्ट ॲट द मूवी. सो नाव वी कम टू अवर टॉपिक, सोशल मीडिया फॉर द स्मार्टफोन. आता जे बघितलं होतं फीचर फोनच्या संदर्भात, पण हे जे होतं ते पुढे पण उपयोगी राहणारच आहे. इट इज कॉमन टू एव्हरीबडी. दिस प्रेझेंटेशन डू नॉट प्रमोट द परचेस ऑफ स्मार्टफोन्स. आम्ही जे विद्यार्थी मागे आहेत किंवा ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहेत त्याला स्मार्टफोन घ्या असं अजिबात म्हणणार नाही. त्याचा फक्त उपयोग जो आहे ह्या प्रेझेंटेशनचा की सोशल मीडियाचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, कशा प्रकारे वापरावा, यासाठी काय काय मॅनर्स आहेत ते फक्त सांगणे आहे. तुम्ही हा लेक्चर ऐकल्यानंतर स्मार्टफोन घेण्यासाठी बाबांना सांगू नये. आता खूपदा असं होतंय, बाबा आता स्मार्टफोनवर आवश्यक आहे, 10,000 रुपये पाठवा. आणि वॉर्निंग, एक्सेसिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया लीड टू एडिक्शन अँड फ्रस्ट्रेशन. आपण खूपदा बघतोय. हा जो लेक्चर आजचा आहे हा यासाठी खास करून आहे की सोशल मीडियाला एडिक्ट होऊ नका. वापर कसा करा हे सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. खेड्यापाड्यात सुद्धा आजकाल शेतकरी सुद्धा सोशल मीडियाचा वापर अतिशय सुंदरपणे करत असतात, है ना. आता तुम्ही काहीही शिकावं लागतं, काहीच कळत नाही कुठल्या गोष्टी, पण सोशल मीडिया किंवा फोनचा वापर कसा करावा हे याचा कुठेही ट्रेनिंग कोर्स आहे का? नाही ट्रेनिंग कोर्स, पण तरी प्रत्येकजण एक्सपर्ट आहे की नाही. ते सोशल मीडिया असा सुंदर प्रकारे डिझाईन केला आहे की तो शिकण्यासाठी काही वर्गाची आवश्यकता नाहीये. So nobody goes for any courses for learning how to use the social media. They are overloaded. जास्त शिकले ते आता त्याला कमी करायचं आहे, स्पीड जरा कमी करायची आहे, म्हणून आपण कोर्स करतो. मध्ये ड्रॉइंगच्या वर्गामध्ये शिकायचं प्रायमरी कलर्स. हे 3 प्रायमरी कलर्स आहेत आणि त्यांचा वापर आपण कंबाईन करून अनेक रंग तयार करू शकतो. ते काय आहे? हा अजून these are the logos. कशा रंग आहे बघा तुम्ही? RGB प्रायमरी कलर्स आहे की नाही. So they have very smartly chosen the primary colors. आणि हा केवढा स्मार्ट आहे गुगल. आता बघा काय ते 3 रंग आहेत आणि अजून एक आहे पिवळा रंग. तेच आहे. मला जग माहिती आहे की नाही, मला भारत तरी माहिती आहे की नाही, वाशिम तरी माहिती आहे की नाही हे माहित नाही. मात्र हे 3 शब्द प्रत्येकाने मी न विचारता मग अशी बोललो का मी हे काय म्हणून व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब, है ना, नाव कशी आहे पटापट. ओके. सोशल मीडिया, देर आर नंबर ऑफ मीडिया. सोशल मीडियामध्ये खूप सारे प्रकार आहेत, त्यापैकी 3 जे मुख्य आहेत आपले युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप सगळ्या माहिती आहेत. त्याशिवाय अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या वेळेस वापरण्यात येतात. इंस्टाग्राम ही माहिती सगळ्यांना, है ना. इंस्टाग्राम, विच इज इंस्टाग्राम हियर? हे 4 चित्र आहेत, भेटला आहे. आर यू द मेंबर ऑफ इंस्टाग्राम? सबस्क्राइब आहे? हाऊ मेनी ऑफ यू आर सबस्क्राइब ऑन इंस्टाग्राम? तो एक आहे, तो एक आहे. वाव. जेवढे विद्यार्थी व्हॉट्सअपचे आहेत तेवढे विद्यार्थी इंस्टाग्रामचे पण आहेत. But how many of the members have LinkedIn? Nobody. माहिती नाही नाव? नाही माहिती आहे. Because you are not a professional. Once a person become professional in some area like engineer, a doctor, a MBA, so there are some groups of the professional persons to interact between the two professionals and to get some idea, to solve some problems. And for that there is yet another social media website, LinkedIn, Twitter. How many of you are on the Twitter?
अँड देन व्हॉट इज दॅट लास्ट इज रिसर्च गेट. हे पण एक आहे. नाव माहिती काय ना? याच्या अजिबात माहिती बरोबर माहिती. तर याचं काम केव्हा येतं? एखादा व्यक्ती प्रोफेशनल आहे आणि तो आता काहीतरी पुढे जाऊन एमटेक करतोय, डुइंग सम रिसर्च, पीएचडी करतोय वगैरे. उबेर, उबेर माहिती आहे तुम्हाला? नाव माहिती असणार. उबेर माहिती आहे काय? ते टॅक्सी सर्व्हिस आहे. व्हॉट इज ओला? ओला इज अगेन अ टॅक्सी प्रोव्हायडर. इट इज अ इंडियन कंपनी. हे फक्त ऍप वरच बुक करता येते. आता असे काही बिझनेस आहेत पुढे येणार आहेत जे फक्त ऍप वरच होऊ शकतात. इफ यू वॉन्ट टू यूज देम यू मस्ट बी स्मार्ट. You must have smartphone. Only app can be used to book the taxis using the Ola or Uber. अजून एक ओयो. हे माहिती आहे का बाबा? रूम सर्विस, हॉटेल रूम सर्विसेस. हॉटेल रूम सर्विसेस. Then make my trip. Make my trip. MMT. Add कुठली add? रणबीर कपूर, आलिया भट्ट. त्याची खास जोडी आहे. It is used for booking the aeroplanes, also booking the hotels also. They are in the area of tourism. Oh. Flipkart, shopping. Hello sir. Amazon, India Mart. India Mart shopping आहे, but that is the bulk shopping. दुकानदारापासून दुकानदारापर्यंत म्हणजे थोकची खरेदी विक्री जी आहे ना त्यासाठी हा इंडिया मार्ट एक साईट आहे. काय IRCTC आपण जे ऑनलाईन तिकीट बुक करतो त्यासाठी ती साईट आहे. त्याचे ऍप पण आहे. मग एक आहे जस्ट डायल. हे नाव माहिती ना? अमिताभ बच्चन इज द ब्रँड एम्बेसेडर. काही माहिती असेल जस्ट डायल. ह्या संस्कृती कसं आहे म्हणजे फोनवर तुम्ही कधीही 10 वेळा 8 दाबायचे आणि तुम्हाला काय हवं कुठं काय माहिती पाहिजे ना ते घ्यायची. मुंबईमध्ये IIT मुंबईचा फोन नंबर काय आहे माहिती नाही. फोन नंबर टाकायचा. आता तुमच्या आवडीचे झोमॅटो वेगवेगळं आहे. स्टार्ट युट्यूब. कोणताही व्हिडिओ येण्यापूर्वी आधी 7 सेकंद झोमॅटोची डिश बघणं आवश्यकच असते. वी हॅव हायजॅक्ड युट्यूब. प्रत्येक वेळेस युट्यूब सुरू केलं की आधी झोमॅटो येत. आधी नव्हते. झोमॅटो इज काय ते झोमॅटो काय फूड सर्व्हिस. स्विगी ही अशाच प्रकारची आहे. ओके. Amazon प्राईम, नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स माहिती आहे काय ते नेटफ्लिक्स. आता बघा ज्या कोणाला माहिती नाहीये त्यांनी कृपया माझा मगाशी स्लाइड होती एक डिस्क्लेमर आणि वॉर्निंग ते डोक्यात ठेवावं की जर एखादी गोष्ट माहिती नाहीये तर काहीतरी चुकत आहे असा अर्थ अजिबात घेऊ नका. तुम्ही हे समजा की आपण सेफ आहे. बरंच आहे नाही माहित तर ह्या गोष्टी समजणं माहिती असतात. काही फार आवश्यक नाही आहे. त्याच्यामुळे काही फर्स्ट मध्ये कोणत्या विषयामध्ये मार्क मिळणार नाहीये. त्यात काही गरज नाही. ओके. सो Amazon प्राईम, नेटफ्लिक्स हे काय वेब सिरीज. दे आर द न्यू जनरेशन मूवी कंपनीज. आता सिनेमे आजकाल थिएटर मध्ये HTM मध्ये येणार नाही. दे विल कम डायरेक्ट इन युअर हाऊस ऑन द नेटफ्लिक्स. आणि तुम्ही कुठेही कधी कोणते सिनेमा बघा. आता काही दिवसामध्ये सांगता येते की टॉपिक्स तर राहतील. दे आर द बिगेस्ट प्रोडक्शन हाऊसेस. सिनेमा आता हेच बनवतात. इव्हन इंडियन प्रोड्युसर जे आहेत हे सुद्धा यांच्याकडे सिनेमा बनवतात आता. आणि हे काय आहे ऍप आहे आणि स्वस्त आहे. 365 रुपये महिना का वर्ष आहे. महिना वर्ष पण माहिती तुम्हाला हे how many are subscribed of Netflix? Netflix सबस्क्राईब आहे कोणी? फार स्वस्त आहे ते. हा बघा हे पण आहे आपल्याकडे. वाशिम इतकं बॅकग्राऊंड नाहीये. आय वॉज थिंकिंग की इथं कुणी असतं पण एक आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे खूप साऱ्या
गोष्टी आता चालू आहेत आणि व्हॉट्सअपचा चमत्कारच आहे. एव्हरीबडी हॅज द व्हॉट्सअप. 1.5 billion active users over 180 countries. I have specifically talked about WhatsApp, not others. So WhatsApp चे 1.5 billion active users over the 180 countries. 180 देशामध्ये WhatsApp काम करतं. चायनामध्ये रँक करत नंबर आहे. An average user checks WhatsApp for more than 23 times per day. तुम्ही पण युजर आहे तर तुम्ही आता ठरवा की तुम्ही रोज किती वापरता व्हॉट्सअप, किती वेळ बघता. सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. नाही ना? तुम्ही डॉक्टर आहे का? नाही आहे. पेशंट आहे का? नाही आहे. आपण तर एव्हरी इयर, एव्हरी आवर ऍटलीस्ट 23 हॅज टू बी. वी आर नॉट बॅकवर्ड चान्सेस. जो विद्यार्थी जो बॅकवर्ड आहे तो 23 करणार आणि जो बऱ्यापैकी आहे तो जास्त करणार ना. तर तुमचं काय रेट आहे? 30-40. Okay. 58% of the user access WhatsApp several times per day. म्हणजे खूप जास्ती वापरण्यात येतो. WhatsApp is the third most downloaded Android app in the world. WhatsApp is banned in 12 countries. China मध्ये आहे. And there are 3 million companies. 3 million म्हणजे किती? Million means 10 लाख. 30,000 कंपन्या वापरतात WhatsApp business app. What you are using is not a business app. It is an individual customer app. In the business app, there are number of features. You can send money also. There are many things. You can have different premium features. You have to pay for that. So, तशा तिकडे जास्त आहे. Next. Okay. So whatever you have seen up to now, they Flipkart, Amazon, Zomato, Swiggy, हे सगळे जे नाव सांगितलं मगाशी ते काय होतं? ऍप्स. दे आर द व्हेरी पॉप्युलर ऍप्स. असे किती ऍप्स आहेत जगभरात? जानेवारी 19 चा फिगर आहे हा 27 लाख ऑन द गुगल प्ले स्टोर. It is not the only Play Store. Apple has got a different Play Store, but generally everybody of you have got the Android phone. Google's Android phone असतं. When the phone we purchase ना, तेव्हा त्याच्यामध्ये 20-30 असतात. त्यानंतर आपण बराबर टाकतो. WhatsApp नसतो, आपण टाकतो. Amazon नसतो, आपण टाकतो. So app is now the buzzword. प्रत्येक गोष्टीचं ऍप असते. See, we are changing. आधी काय होतं? वेबसाईट्स होते. विजिट अवर वेबसाईट असं म्हणायचे. आता काय म्हणतात? डाउनलोड अवर ऍप फ्रॉम ऍप स्टोर. किंवा हा स्कॅन करा, QR कोड स्कॅन करा, काम सुरू आणि ऍप मधलं काम करा. सो एव्हरीबडी स्विचिंग फ्रॉम द वेबसाईट टू द ऍप. आता लोक नेट सर्च नाही करत, डायरेक्ट ऍप घेतात आणि हवं बटनावरती काम करतात. है ना? सो वी आर स्विचिंग फ्रॉम द internet website to the app. The app is getting the information from the net only, from the website the data is coming, but it is comfortable to use the apps. So every website is now having an alternate app. So app is there for everything. App is there for everything. You name and the app is there. Just you go to Play Store, put the name. So I thought, app तर प्रत्येक कामासाठी असतात. पण जर म्हणजे ऍप बनवायचं असेल तर कसं करायचं? एनीबडी ऑफ यू नो हाऊ टू मेक द ऍप? ऍप कसे म्हणतात? जर 27 लाख जगामध्ये आहेत तर कोणतरी करतं की नाही? आपण सगळं फक्त युजर आहे. आर वी क्रिएटर्स? कॅन वी थिंक की आपण काम करू नये? आपण रोजची व्हिडिओ बघतो, फॉरवर्ड करतो. कोण करतो व्हिडिओ? त्या मी करतो का? मी का करू नये? कसं करावं? ऍप कसं बनवावं? So I thought, why not me? So I went to App Store and searched there. App to create app. And to my surprise, I got number of apps which are available to create the app. The app is also there to create your app. Right? So everything is available on the app. Apps are available for the creation of apps. So apps are replacement of the websites.
बिकॉज ऍप्स आर मोर कॉन्साइज दॅन द वेबसाईट. वेबसाईट किती बटणं असतात, कुठे कुठे काय कळत नाही. फ्रॉम द हिस्ट्री वी स्टार्ट. when the printing machine was designed in the very आधी कसं होतं, आधी ताम्रपत्रावरती लिहायचं, की पानावरती लिहायचे आणि जपून ठेवायचे. नंतर प्रिंटिंग प्रेस आलाय. तर अनेक जणांना वाटतं ते जग बुडणार आहे. हे काय मशीन म्हणजे वापरणं म्हणजे घातक आहे, योग्य नाहीये. आणि भारतामध्ये कसं होतं की समुद्र पार करणे हे पाप आहे. आपण काही बाहेर जायचो नाही, समुद्राच्या बाहेर जात नव्हतो. अशा प्रकारच्या भ्रांती होत्या. त्यामुळे अनेक जणांनी प्रिंटिंग मशीन साठी विरोध केला. पण ते पुढे आलं आणि आता प्रिंटिंग मशीन शिवाय ते पर्याय नाही. त्यामुळे रेडिओ सुद्धा जेव्हा नवीन चित्रपट येत तेव्हा काय होतं, अनेक जण विरोध करतात. मी जेव्हा छोटा होतो, मूवीज साठी लागलोच. कोणतेही वडील असं म्हणत नाही की बेटा हे पैसे घे आणि तू सिनेमा जा. काय म्हणतात ते, सिनेमामुळे पिढी बरबाद होत आहे म्हणतात की नाही. होते का बरोबर? तुम्ही या पिढीचे आहे का बरोबर? नाही आहे ना. तुम्ही तर यंगस्टर आहे, यू आर स्मार्ट. त्यानंतर काय आलं, टीव्ही तर काय अख्खी पिढी बरबाद करून टाकली. असं होतं. हे जेव्हा तुम्ही शिकत असाल ना, टीव्ही शाप की वरदान असे विषय होते जीवनामध्ये. आता प्रत्येकाने एक्सेप्ट केलं टीव्ही म्हणून. प्रत्येक घरात टीव्ही आहे. मग आला मोबाईल फोन, हा परत बरबाद करणार आहे अशी ओरड सुरू झाली. आता मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडे सुद्धा, रिक्षावाल्याकडे, भाजीवर सुद्धा फोन असतो. नसतं तर ते अपवाद आहे. ओके. आणि आता शेवटचं, सोशल मीडिया वापरू नका हे म्हणण्यासाठी इथं उभा आहे ना. वापरू नका. परत ही ओरड सुरू आहे की सोशल मीडियाने जग बरबाद होणार आहे, वापरू नका. तुमचे वडील जे आहे तसे म्हणत होते. आणि नुसते पॅरेंट आहे, माझा मुलगा तुमच्या वयाचा आहे, तुमच्या जरा मोठाच आहे, मी पण हेच करायचो, वापरू नको, अभ्यास करा, वापरू नको, अभ्यास करा वगैरे. हेच सुरू असतं आणि जग पुढे जात असतं आणि काही प्रमाण होत नाही. आता पुढे येणार आहे अजून आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे. हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग हे आता पुढे येणार आहे. तर पुढे पुन्हा असं ओरड होणार आहे. अजून एक आहे जेनेटिकली मॉडिफाईड फूड, GM. अशा अनेक गोष्टी होत असतात, अनेक विरोधाभास आहेत. पण त्याच्यामध्ये आपण राहणार आहोत. पुढे आता तुमच्या आवडीचा मुद्दा, व्हॉट आर दी एडव्हान्टेजेस ऑफ सोशल मीडिया ऑन द यूथ. यू आर द यूथ and you are using social media, so it must be having lot of advantages. What are the advantages of social media? It connects us with family. Right. It connects us with family. त्यानंतर आपले काही कामं जे असतात, काही डॉक्युमेंट्स राहिले ते आपल्याला तात्काळ भेटतात. जीमेल म्हणा, डॉक्युमेंट्स सोबत नेण्याची गरज नाही पडत. ते आपण स्कॅन करून आपल्या अकाउंटवर सेव्ह करू शकतो. तू बोल एक सांग, प्रत्येकाने एक सांगायचं. तर आपण आपल्या मित्रांशी इझिली कॉन्टॅक्ट करू शकतो. अच्छा, पुढे सांग. आपल्याला नॉलेज भेटतं. नॉलेज मिळतं. अजून नवीन शिकायला नवीन शिकायला. अजून नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट, नातेवाईकांशी. बरोबर आहे. मनी ट्रान्सफर करू शकतो. मनी ट्रान्सफर यस, व्हेरी युजफुल. शिक्षणासाठी आपल्याला काही जॉब पाहिजे असेल तर आपण पाहू शकतो. जॉब, यस, एज्युकेशन मिळू शकतं. So we can keep ourselves connected with the family and friends, get connected with the similar hobby people and collaborate to achieve goals. So we make a group, a WhatsApp group. Entertainment. I सांगत होते की entertainment is the one of the biggest, one of the major reasons to use the social media. नाहीतर आपण ते स्मार्ट फोनवर काय बसून आहे का अशी फालतू काम करण्यासाठी. तिथे काहीतरी खास भेटतं, मजा येते म्हणून तर पण ते वापरतो. अजून काय शेअरिंग क्रिएटिव्हिटी लाईक म्युझिक, व्हिडिओ, प्रॉडक्ट, आयडिया. ती बघा दररोज बघा तुम्ही काहीतरी कविता, छान छान कोटेशन येतात ना. व्हॉट इज दॅट क्रिएटिव्हिटी. जॉब सर्च कशी बघतो आपण. हेल्पफुल टू स्टार्ट अँड ऍडव्हर्टाइज बिझनेस अँड अर्न मनी. सोशल मीडियावरती पैसा कमवणे हा एक नवीन उद्योग आहे, फार मोठा उद्योग आहे. जेव्हा किंवा आलिया भट्ट मग कशी आला विषय, ती काहीतरी ट्विट करते,
आणि त्यावरती लाखो लाईक पडतात. तर जेवढ्या लाईक पडतात ना त्या प्रमाणामध्ये ती कंपनी जेव्हा पैसे देते माहिती तुम्हाला, एका लिमिटच्या वरती जर लाईक मिळालं ना तर तुम्हाला कंपनीकडे पैसे मिळतात. हा त्याचा एक वेगळा सोर्स ऑफ अर्निंग आहे. युट्यूबवर जेव्हा तुम्ही काही मूवीज किंवा काही बघता तुम्ही, तर जेवढे त्या व्ह्यूज वाढतात ना त्या प्रमाणात त्यांना युट्यूबकडनं पैसे मिळतो. म्हणून ऍड येतात खूप साऱ्या, आमचा चॅनल बघा, आम्हाला सबस्क्राईब करा, व्ह्यू करा. सॉफ्टवेअर मध्ये चेक करत असतो की कोणत्या वेबसाईटचा किंवा कोणत्या साईटचा कोणता व्हिडिओ किती वेळ बघितला गेला आणि त्याच्या हिशोबाने पैसे मिळतात. कारण की आपण जेव्हा बघतो तेव्हा मध्ये कधी ऍड पण येते. ते ऍड जे येते ना ते ऍडचे जे पैसे आहेत ते शेअरिंग असते. सोशल मीडिया हेल्प गव्हर्नमेंट अँड अदर एजन्सीज टू फाईट क्राईम. ओके, यूज फ्रॉम लोकल कॉज. ब्लड वगैरे काहीतरी पाहिजे असेल कोणाला पाठवतो ना पण. फॉलो पीपल ऑन युट्यूब. तुमच्याकडे जे ऑथर असते की समजा यू कॅन फॉलो युअर ऑथर. गेट इन्फॉर्मेशन अबाउट समबडी बाय सर्चिंग ऑनलाईन. सगळ्यांची माहिती, प्रत्येकाची इच्छा असते की आपण ऑनलाईन असलं पाहिजे. आपण डेटा भरतो, फोन नंबर टाकतो, फोटो अपलोड करतो आणि ती माहिती तिकडे सेव्ह असते आणि मग इतरांना पण समजते ती. इफ आय पुट माय नेम then my data would be coming on the screen of anybody. This is फायदे. Now the main problem, reschedule. आता can somebody tell the disadvantages, drawbacks of social media? ऑनलाइन मनी ट्रान्सफर जेव्हा करतात हां, त्यावेळेस पैशाची चोरी होते. चोरी होते पैसे. ते फेक ऍडव्हर्टाईज देतात आणि ते सांगतात की तुमच्या लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला, थोडेसे पैसे भरा आणि तुम्हाला जास्त पैसे भेटतील. हे बरोबर बरोबर. त्याच्यात पैसे वेस्ट बरोबर, सायबर क्राईम होऊ शकतं. बरोबर. सोशल मीडिया आपण जेव्हा बघतो ना डिझाईन जरा वेगळी आहे. काय ते तरी पाहतो सोशल मीडिया पिक्चर जे काय बघतो ना ते डिझाईन असे असतं की अजून बघावं. इफ यू गो टू युट्यूब काय होतं, आपण जे बघतो आहे त्या पुढे अजून येते, हे पण बघा, हे पण बघा, हे तुम्ही बघताय, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इतरांना पाठवा. दे आर ट्राईंग टू फील मोर कम्फर्टेबल. आणि आपणही बघतो एखादा मी काहीतरी फेसबुकवर टाकतो मेसेज एखादी, मग तिकडे ते लाईक, मग मी बघतो किती आहेत, 50 आहेत, 100 आहेत, 1000 आहेत. आय एम व्हेरी हॅपी. फक्त 50 आहेत, आय एम नॉट हॅपी. that gives you some depression की बाबा रे आपल्या फायदा नाही. आता नवीन होता गेम्स. पबजी एवढा पॉप्युलर है ना, एक बघितलं मी असा प्रकारचा. लगता है वो दिन दूर नहीं जब हॉकी से पबजी नेशनल गेम बन जाएगा. त्याची काय आवश्यकता नाही पबजीची एवढी. सो इट इज अ ड्रॉबॅक. म्हणून तुम्ही ब्रँड म्हणून टाकायचं सांगा आपल्या पोरांना. अजून एक पबजीच आहे सॅम्पल. सरकार मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ, ठीक है सब तो नहीं कहूंगा. अच्छा पबजी छोड़ने को तैयार नहीं है, वो अपने वो फ्रेंड को छोड़ देगा, माँ बाप छोड़ देगा, लेकिन पबजी नहीं छोड़ेगा. दिस इज द एडिक्शन. So it's a waste of time basically. If you are not using the social media properly, it is a waste of time. Hacking सुद्धा होऊ शकते. फक्त कुठे आपण हॅकिंग होते, फ्रॉड आणि स्कॅम मगाशी बोलत होतो. Relying on the accessibility of information on the net reduces focus on the learning and retaining information. कुठे असतो ते आहे माझ्याकडे, आहे मेरे पास फोटो डाटा माझ्याकडे आहे, बघून घेईन, वाचून घेईन आणि कधीच बघत नाही, कधी वाचत नाही, एक्झाम मध्ये आठवत नाही आणि स्कोर कमी येतो. त्याच्यामुळे वेबसाईटचा वापर करून किंवा डेटा शेअरिंग करण्यामुळे काही फायदा होत नाही. आम्ही शिकवतो, विद्यार्थी काय करतात असे फोटो घेतात, आहे माझ्याकडे, नंतर बघून घेईन, नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट फोटोग्राफ, असं करता डेटा जमा होऊन जातो आणि ते परत बघायची वेळ जात नाही. कारण की नेक्स्ट डे परत नवीन फोटो येत असतो. त्यामुळे ह्या फोटोचा काही उपयोग होत नाही. आणि असे म्हणतात की व्हॉट्सअप जे ज्ञान आहे ना ते कामाचं नाही राहत. आजपर्यंत मागच्या अनेक वर्ष तुम्ही व्हॉट्सअप बघता,
ऐसा करना चाहिए, वैसा करना चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए, करना चाहिए। किसने किया? किसका फायदा हुआ? किसी का फायदा नहीं हुआ। इनफैक्ट रिलेशनशिप इश्यूज है ना, आपला पासवर्ड हाईड करून ठेवतो. जे तुम्हाला वाटतं की माझ्या आईनी बाबांनी माझा स्मार्टफोनचा जो पॅटर्न तो हाईड ठेवतो, तो नाही बघायला नाही पाहिजे. काय म्हणून? काय म्हणतो? व्हॉट इज सो सिक्रेट, व्हॉट इज सो इम्पॉर्टंट, काय चोरी होणार आहे? सो देयर मस्ट बी समथिंग नॉनसेन्स विच यू डोंट वांट टू शो टू युअर पॅरेंट्स. मग याचा अर्थ काय? इफ दॅट हॅपन्स इश्यूज स्टार्ट्स. असं करून सुद्धा नॉन कॉपरेशन, मिसइन्फॉर्मेशन, मिसट्रूथ हे वाढतच आहे. आपण बघतो की नाही, व्हॉट्सअप मध्ये काय होतं, ती गोष्ट खोटी आहे ती गोष्ट येते, आणि एकदा कॅमेराचा अँगल अशा प्रकारचा असतो की ती खरंच वाटते, परंतु ती गोष्ट खोटी असते. आपण काय करतो व्हॉट्सअप वरती किंवा खास करून फेसबुक वरती, फेसबुकचा काय प्रॉब्लेम आहे, आपण जे टाकतो फेसबुक वरती ते पुढची अनेक वर्ष राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही रिमूव्ह करत नाही तोपर्यंत तिथे राहते. सिन्स यू जॉईन द फेसबुक, त्यापासूनचा सगळा डेटा तिथं असतं, आणि कोणताही व्यक्ती कधीही तुमचं नाव टाकणार तिथं पूर्ण बघू शकतो. ठीक आहे. मग 4 वर्षानंतर तुम्ही जेव्हा कंपनीत जाणार इंटरव्ह्यू साठी, आता कंपनी पण स्मार्ट आहे, त्या तुम्हाला काही बोलून काय बघत नाही. त्यांना माहिती आहे की पोरं स्मार्ट आहे, त्यांचा डेटा पूर्णपणे नेटवरती अवेलेबल असतो, तर फक्त ते सर्च करतात. देयर आर सर्च इंजिन्स टू सर्च युअर इन्फॉर्मेशन. आणि तुम्ही 4 वर्षापूर्वी काय केलं होतं, तुम्ही 3 वर्षापूर्वी काय केलं होतं, 2 वर्षापूर्वी काय केलं होतं, तुमचा ट्रेंड काय आहे, तुमचा पॅटर्न कसा आहे, थिंकिंग कशी आहे, हे तुमच्या फेसबुकवर तुम्ही काय काय गोष्टी पोस्ट केल्या होत्या, तुम्ही कोणाकोणाला लाईक आणि शेअर केलं होतं, त्यावरनं समजतं तुमच्या फ्रेंड्स कोण कोण आहेत, यावरनं पण समजतं की तुमचा नेचर काय असेल. है ना, संगत तुमचं असं होतं म्हणतात ना, तुमचे मित्र कसे आहेत त्यावरनं तू कसं असेल कळू शकतं. त्यामुळे इमिजिएट त्या कंपनीला कळतं की तुम्ही कसे आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू घेताच तुम्हाला ते कळू पण शकतात आणि घेऊ पण शकतात. सो यू हॅव टू बी व्हेरी पर्टिक्युलर की तुमची फेसबुक प्रोफाईल कशी आहे, तुमचं काय काय डेटा फेसबुकमध्ये ठेवून आहे, आणि यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. सो डोंट पब्लिश इनअप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन ऑनलाईन. सो आय थॉट की माझं काय काय माहिती आहे बाबा नेटवरती. So I just entered the word Vikas, my name, and Dongre, my surname. Enter, and I got lot of information. My Facebook profile, my images, 4,22,000 results obtained in 34 seconds. 534 seconds. त्यामध्ये प्रत्येक काहीतरी असेल. असे विकास डोंगरे सुद्धा 100 राहू शकतात. असं काही नाही, म्हणजे माझ्या सगळं असं काही नाही आहे. सो आय हॅव टू सर्च किंवा माझ्याबद्दल गुगल वरती काय काय छापून आलं आहे, वाट इज तिथं ऑनलाईन. तिथं बघा तुम्ही काय केलंय. HOD इलेक्ट्रॉनिक्स डायरेक्टरेट ऑफ डिग्री एज्युकेशन महाराष्ट्र. इथं बघा इंटरनेट, माझा ईमेल ऍड्रेस, माझा फोन नंबर, माझा दुसरा फोन नंबर, माझा हा जो फर्स्ट फोन नंबर जो आहे ना, हा कोणालाही माहिती नाही आहे. इट इज नॉट यूज फॉर एनी कम्युनिकेशन. तो फक्त नेट साठीच वापरतो, जिओचा नंबर आहे म्हणून. पण याला माहिती आहे ते बिकॉज जिओ. सो यू आर नॉट हिडन, यू आर नोन टू गुगल. त्यामुळे तुमची प्रोफाईल नेटवरती कशी आहे ही बघावं. मध्ये आपण बघतो दुसऱ्या ना, हा कसा आहे, तो कसा आहे, तारगळ कुठे आहे, मग तुम्ही कुठे आहे बघा ना. सो लेट अस सर्च अवरसेल्फ वेअर वी आर. इथं जी आपली इमेज आहे एक तर बऱ्यापैकी असावी किंवा नसावी, निगेटिव्ह नसावी. हे असं आहे फेसबुकचं. जरा बघा चित्र काय दाखवतो. हाऊ फेक इज युअर सोशल मीडिया लाईफ. आपण जे फोटोग्राफ टाकतो ते बऱ्यापैकी नीट केस बिसे करून GL जाऊन नीट अँगल मधनं नीट बॅकग्राऊंड मधनं काढून मग टाकतो, आणि कट पण करतो बरोबर. सो वी ट्राय टू गिव्ह अ व्हेरी ग्लॉसी, व्हेरी नाईस इमेज. पण तसं नसतं. ह्या चित्रामध्ये काय, ही बाई घरीच बसून आहे, आपल्या मागे पडदा आहे, सेल्फी घेत आहे एका हाताने, एका हातामध्ये कप काहीतरी आहे ते ज्यूस वगैरे, आणि फोटो टाकतात. काय वाटतं याच्यामध्ये, किती बाई छान समुद्र किनारी बीच वरती मस्तपैकी एन्जॉय करत आहे, मस्तपैकी खात आहे ना, फिरत आहे कुठेतरी. कुठे आहे ती, घरीच आहे. आपलं काय वाटतंय की
पायी फिरत आहे मग मी फिरायला पाहिजे, माझे मित्र बाहेर गेले मी पण जावं अशी इच्छा होते की नाही बघ. नेक्स्ट हे अजून एक फोटो बघा. इथं काय करते ती, असं वाटलं की ती तिच्या प्रेमी सोबत काहीतरी हात वगैरे मिळवत आहे असं चित्रही करतात. प्रत्यक्ष काय आहे तिथे हात मध्ये खेळणं काहीतरी आहे, हातात कपडे वगैरे टाकले आहेत आणि सेल्फी घेत आहे. तर दुसऱ्याने काय वाटते, अरे काय मस्त चालू तिथं माझं कुणी होणार, तुमचं काही आहे का, तसं तिथं काही नसतं, हे मुलींचं आहे. आता कुठं घ्या तुझं मुलाचं पण आहे. So this is a selfie image. So this is a false image. अशा प्रकारच्या खोट्या सगळ्या फोटोग्राफ्स, सगळ्या काही खोटं आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, जे काय तुम्ही बघता ह्याच्यामध्ये काही जे योग्य आहे तेच घ्यावं, खोट्या गोष्टी काय बघू नये. आणि मग आपण असंच करावं, ह्या भानगडीत पडू नये. आपण इथं आलोय कॉलेजमध्ये शिकायचं आहे असं एक आलं होतं. विश कोटेशन काय, मे युअर लाईफ बी ॲज ऑसम ॲज यू प्रिटेंड इट ऑन द फेसबुक. प्रत्येक जण फेसबुकवरती काहीतरी प्रिटेंडच करत असतो, म्हणजे काहीतरी खोटं काहीतरी प्रतिमा तयार करत असतो आणि आपण समजतो की ती खरी प्रतिमा त्याची आहे आणि मी असा माझं काय होणार, असं तसं काही नाही. तू पण तसाच आहे, काही फरक नाहीये. ओके, सो वी हॅव सीन द drawbacks, advantages. The main question is this: why we are here? We know everything. We know the drawbacks. We know the advantages. What should we do? This is the question. So, moderate use of the multimedia access. Use करा असं सांगतोय आम्ही आधीपासून. तुमचं आता तुम्ही जर जरा वर्गामध्ये नंतर we will form your WhatsApp groups with your students and the teachers of the class, so that we can share the timetable, share the notes, share the question papers and other information, exam information, sport information. So many activities we will be transferring you on the WhatsApp. So we expect that you have the social media, but use it for limited time. जेव्हा काम आहे तेव्हा ऑन करा. आता जिओ मुळे तर फारच भयंकर काम झालं. फुकट आहे सगळं, ऑलमोस्ट 3 महिन्यामध्ये 300 रुपये आणि रोज 2 GB. त्यामुळे काही पण करा, ऑनच ठेवा. आधी काय व्हायचं, आपण काम वाटत बंद करा, पैसे लागले. आता काही गरज नाहीये, रात्र सुरू असते. नो, व्हॉट शुड आय डू? रिड्यूस युअर टाइम स्पेंड ऑन सोशल मीडिया. हे कळतच नाहीये की टाइम किती केलं. हाऊ कॅन यू कॅल्क्युलेट की आपण व्हॉट्सअप किती वेळा बघितला आणि किती वेळ बघितला, कळतं का? सो आय थॉट हे कसं करणार, समथिंग टू फाइंड आउट कि which app is used how many times and for how much time. तर प्रत्येक गोष्टीसाठी ऍप आहे, तर ह्याच्यामध्ये ऍप असलं पाहिजे. सो आय वेंट टू Google app and search social media usage app and I got the app. इथे एक ऍप आहे, ऍप युसेज नॉट ऍप आहे. तो काय करतो, तुमच्या प्रत्येक गोष्टी तो डोळ्यात ठेवतो आणि मोजत बसतो. And whenever you click it, it will give you information की आज तू व्हॉट्सअप इतक्या वेळा आणि इतकी मिनिटं इतकी तास वापरली होती हे दाखवतो तो. आणि समजा तुम्ही सेट केलं की जेव्हा जेव्हा मी जास्त बघतोय, ओव्हर करतोय, रोजच करतोय ओव्हर, पण आता जरा सांग मी जर ओव्हर करेल मी तर तू प्लीज मला सांग की इफ आय हॅव स्पेंड 4 hours then please. इथे येते, इथे तो एक येते म्हटलं एक पॉपअप येतोय ओव्हर यूज ऍप. येस, whenever you use it over time then तो सांगतो की तुमचे 4 तास झाले, थांबव जरा आता. आई म्हणतात ऐकत नाही, बाबाच ऐकत नाही, निदान आपलं ऍप आहे त्याच्यातच ऐका तुम्ही स्वतः आणि ते थांबवायचं. सो आय हॅव सीन दिस इज अ स्क्रीनशॉट की हाऊ मच टाइम आय हॅव यूज्ड WhatsApp. It shows 23 minutes 38 seconds and 17 times in the day. So I have used 17 times. Thanks God. I am below average because average was 23 per day. So I was 17. Okay. So you can better install some good applications, apps, so that you can keep yourself in control. So
सो बी फोकस्ड अबाउट द सोशल मीडिया ऍक्सेस. आपण काय करतो हे माहित असलं की मग प्रत्येक गोष्ट ही योग्य होऊन जाते. फोकस ऑन युअर गोल, फोकस ऑन युअर स्टडीज, फोकस की मला काय करायचं आहे. अशा खूप सारे प्रोसेस असतात. इफ यू गो ऑन द Google again, you go on the YouTube and just Google something, motivation for study. तर तिथं खूप साऱ्या मोटिवेशनल स्पीचेस येतात. काही नाव आहे, संदीप महेश्वरी आहे, एक विवेक बिंद्रा आहे, देसाई आहे, चेतन भगत आहे, असे अनेक जण आहेत. त्यांची व्हिडिओ जरा बघा. यू मे गेट समवॉट इन्स्पायर. हे म्हणजे स्क्रीनशॉट आहेत की माझ्या फोनवरती कोणकोणते ऍप्स इन्स्टॉल केले आहेत, जे कामाचे आहेत ते करतोय. आपण जर रिक्वेस्ट केलं पाहिजे की माझ्या फोनमध्ये जे ऍप्स आहेत ते खरंच कामाचे आहेत का, आर दे आर ऑक्युपाइंग मोर स्पेस. इनफॅक्ट त्याच्यामुळे आपला स्पीड सुद्धा कमी होतो. सो ओनली यू कॅन कीप दोज ऍप्स विच आर नीडेड इन द हँडसेट, बिकॉज जिओ इज फ्री. जिओ काम आहे काय, आय कॅन डाउनलोड और I can share from somebody. त्यामुळे तिथं असणं काही आवश्यक नाही आहे. So everything belongs in the world has got the advantages and disadvantages. It's up to you how to use it. Now it is very interesting. Be in the middle. मध्ये राहा. असं नाही की एकदम टोक हाय टोक नको आणि तोही टोक नको. प्रत्येक गोष्ट balance, medium, not only in the social media but everywhere. खाणं सुद्धा तसंच है ना. खूप खातोय बरोबर नाही आहे, उपाशी राहतोय ते बरोबर नाही आहे, खूप व्यायाम करतोय ते बरोबर नाही आहे, व्यायामच करत नाही ती बरोबर नाही आहे. प्रत्येक गोष्ट कशी प्रमाणात, प्रत्येक गोष्ट असावी प्रमाणात. आता हे काही छान चांगले ऍप्स आहेत. एक ऍप आहे एक्झाम पेपर्स फॉर MSBT. असं एक छोटंसं ऍप आहे. त्यामध्ये तुमच्या विषयाचे MSBT मध्ये कोणकोणते विषय आहेत ते तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्ही वाचून दाखवतो. याच्यामध्ये सिव्हिल आहे, कम्प्युटर आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, ऑटोमोबाईल आहे. म्हणजे सगळे 6 ब्रँचेस इथं आपल्याकडे आहेत. त्या सगळ्या 6 ब्रँचची माहिती इथं अवेलेबल आहे. इफ यू चूज द रिक्वेस्टेड ब्रँच, यात अजून देऊन असतं वर्षी मग काय पाहिजे, क्वेश्चन्स पाहिजे, क्वेश्चन कोड पाहिजे की मॉडेल आन्सर पाहिजे की सिलेबस पाहिजे. या 3 गोष्टीची आवश्यकता असते प्रत्येक वेळेस ना. मी काय शिकणार आहे, त्याबद्दल पेपरात काय येणार आहे आणि उत्तर काय द्यायचं, हेच कामाचं आहे, बाकीचं काही कामाचं नाहीये. त्यामुळे हा ऍप फार छान आहे. सो इफ यू चूज द ब्रँच देन यू गेट नेक्स्ट मेन्यू, सेमिस्टर 1, 2, 3 and again if you choose semester then you will get next menu. आता मी चूज केला होता क्वेश्चन म्हणून त्यावर सॅम्पल क्वेश्चन पेपर प्लस 18 विंटरच्या समरच्या सत्राचं सगळं काही पेपर्स. इफ यू चूज दॅट स्पेसिफिक examination winter 17 suppose, then you get the subject and if you click on that subject next you get the paper also. So you don't need to ask your teacher की आमचा विषय काय आहे, आम्ही काय शिकणार आहोत, पेपर कसा येणार आहे, तो सोडवायचं कसं. ह्या सगळ्या गोष्टी आता नेटवरती MSBT ठेवल्या आहेत आणि एक ऍप आहे त्याद्वारे आपण हे कधीही ऍक्सेस करू शकतो. Those who are interested in social media creativity, see आता पण बोलतो बघ की मी वापरतोय, यूज करतोय, मी somebody have done it and I am using it, but don't you think we should be able to create it? Social media creativity is also hobby. So if you want to create some good videos, so for that there will be certain apps. सो वन व्हिडिओ एडिटर साठी एक ऍप आहे, फिल्मोरा, अजून भरपूर सारे असतील. इफ यू वॉन्ट टू हॅव स्क्रीन रेकॉर्डिंग, माझ्या फोनवर मी काय करतोय ते सगळं रेकॉर्डिंग करतो, त्यासाठी पण ऍप असतो. त्यापैकी 2 ऍप मला माहिती आहे, स्क्रीनो मॅजिक, एक आहे DU recorder. Just start it and whatever you are doing it will be recorded and its video will be created, which then you can edit by the first app. If you want to have audio recording and its editing, giving the effects, then there is a app Lexis Audio Editor.
नॉईज रिमूव्ह करायचा असेल, काहीतरी लूप त्यामध्ये काहीतरी इको ऍड करायचं असेल किंवा कट करायचं असेल, मिक्स करायचं असेल तर त्यासाठी पण एक ऍप आहे नेक्सस ऑडिओ एडिटर, इमेज एडिटर. यू वॉन्ट टू गेट इमेज. आपण एक फोटो घेतो, आपण बघतो की फोटो घेतो त्यामध्ये गुड मॉर्निंग हे कोण टाकतं, कसं काय येतं ते त्याच्यामध्ये ऍप आहे थोडंसं. त्यामुळे एक ऍप आहे पिक्स्टर म्हणून आहे, पिक्स्टर ऑडिओ टू टेक्स्ट क्रिएटर. आता जे काही बोलतो मी रायटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे. इफ आय जस्ट टॉक इट विल बी ऑटोमॅटिकली टायपिंग देअर. तर त्यासाठी सुद्धा ऍप असतो टेक्स्ट ऑडिओ क्रिएटर. त्याचं नाव आहे स्पीच टेक्स्टर. इफ यू वॉन्ट टू स्कॅन समथिंग, कॅम स्कॅनर known to everybody. It is very popular. So there are a number of apps by which you can create anything. Yes. So now smartphone has everything. With the smartphone you can have your own company. एक व्हिडिओ शूटिंग करण्यापासून एडिटिंग करण्यापासून ब्रॉडकास्टिंग करण्यापर्यंत हा प्रत्येक गोष्ट आपण फोनने करू शकतो. पण आता याचा उपयोग आपण किती करायचा तो आपणच ठरवायचा आहे. सो माय रिक्वेस्ट वुड बी टू यूज द सोशल मीडिया अँड युअर हँडसेट टू युअर बेनिफिट, नॉट फॉर अदर्स बेनिफिट. हे फार चांगली कामाची वस्तू आहे, याच्या कामाची आहे, मग फॉरवर्ड करा. आपण काही त्याचे पोस्टमॅन नाहीये. आपल्या कामाची आहे का वापरा आणि पुढे जा. त्याचं काय होणार, याचं काय होणार ते काय बघायची आवश्यकता नाहीये. त्याचं तो बघून घेईल ना, माझं काय होणार आहे ते बघणं काम आहे माझं. सो बी व्हेरी सेल्फिश अबाउट द सोशल मीडिया. सो टू एंड विथ द कन्क्लुजन, सोशल मीडिया वापरणं हे कॉमन आहे. नाही वापरत कुणी ना तो एक्सेप्शन आहे. या जगामध्ये सोशल मीडिया हे फार कॉमन आहे. नाही वापरत तर एक्सेप्शन आहे. पण त्याचा वापर जो आहे अतिशय जागरूकपणे जर केला तर आपण फार पुढे जाऊ शकतो. नाही नीट केला तर आपण मागे पण येऊ शकतो. अडचण अशी आहे की ते वापरताना मागे येण्याचे चान्सेस जास्त असतात. खूप जण मागे येतात आणि मग समाजामध्ये एक कुरबुर सुरू होतं की सोशल मीडिया हे वाईट आहे म्हणून. कारण खूप जण त्यामध्ये एडिक्ट होतात, खूप जण वापरतात. तुम्हीच काय माणसं सुद्धा, मी सुद्धा होऊ शकतो. इट इज सो अग्रेसिव्ह अँड सो इंटरेस्टिंग की खरी माणसं सुद्धा सोशल मीडिया वापरताना एडिक्ट होऊन जातात. अदरवाईज इट इज गुड. तर जास्त तर हेल्थ पण खराब होऊ शकते. आपण असे बघितलं की बा इव्हन पीपल गो इन डिप्रेशन, खूप जण डिप्रेशन चालतात आणि तीच काळजी आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा जपून करा. हे माझ्यातर्फे, सरांतर्फे, प्राचार्यातर्फे आणि नाही काही तर तुमच्या आई बाबांतर्फे तुम्हाला सुचवू इच्छितो की याचा वापर तुम्ही जपून करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.